नमस्कार. जय हिंद लोकचळवळीच्या वतीनं जागतिक स्तरावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेचं हे दुसरं वर्ष आहे. एकूणच जगामध्ये पुरोगामी विचारसरणीची बांधणी अधिक मजबूत व्हावी, भारतीय तरुणांची मस्तकं पुरोगामी विचारसरणीनं पुढे जावीत आणि वैचारिक बैठक या देशातील तरुणांना मिळावं यासाठी जय हिंद गेले अनेक वर्ष काम करते आहे. त्यामुळे जय हिंद चळवळीच्या माध्यमातून नेमकी काय घडतं आहे, परिवर्तनाची दिशा नेमकी काय आहेत आणि या परिषदे आयोजनामागचा उद्देश काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत जागतिक परिषदेचे संयोजक, जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक आदरणीय डॉक्टर सुजित तांबे आपल्यासोबत आहेत. त्यांचं मी सी न्यूजच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या संवादाला सुरुवात करतो. डॉक्टर, काय नेमकी चळवळ आहे? जय हिंद लोकचळवळ गेली अनेक वर्ष काम करते समाजामध्ये, पण या चळवळीचा उद्देश काय उद्देशानं तुम्ही या चळवळीकडे बघता आहात? धन्यवाद संदीपजी, धन्यवाद सी न्यूज. आपण मला संधी दिली माझे विचार व्यक्त करण्याची. समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना एक गोष्ट सातत्याने जाणवत होती की आपण प्रगती खूप करतो, भौतिक प्रगती फार होऊ शकते, परंतु खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपण एक चांगले नागरिक घडवत नाही, चांगला कार्यकर्ता घडवत नाही, तोपर्यंत जे आपलं उद्दिष्ट आहे एक चांगलं राष्ट्र घडवण्याचं किंवा सातत्याने एक महासत्ता, भारत एक महासत्ता, आज अशी स्थिती आहे की भारत देशाचा आपण जर इतिहास पाहिला, आपल्या देशाचा इतिहास आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की एकतर अनेक शतकं गुलामगिरीची आपल्या देशाचा इतिहास गुलामगिरीचा आहे आणि एक खऱ्या अर्थाने खूप क्षमता असताना देखील आज आपण स्वातंत्र्यानंतर बघतो की खूप क्षमता भारतीय लोकांनी सिद्ध केलेल्या आहेत. अनेक जागतिक पातळीवर सुंदर पिचाई असतील, सत्या नडेला असतील, अशा लोकांनी कॉर्पोरेट क्षेत्रात नेतृत्व दिलं आहे. राजकीय क्षेत्रातसुद्धा परदेशात जाऊन अमेरिका असेल, कॅनडा असेल, इंग्लंड असेल, अनेक भारतीयांनी राजकीय क्षेत्रातसुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात केली आहे. तर आपण बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही खूप पुढे आहोत. मग हे असं असतानासुद्धा एक विकसित भारत आपण त्या ठिकाणी घडू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागते. आणि मग त्यासाठी विचार जर आपण केला तर त्या सर्वांचं मूळ त्या ठिकाणी दिसते की आपण एक चांगली समाजव्यवस्था निर्माण करू शकलो नाही. आणि जोपर्यंत एक आपण चांगली समाजव्यवस्था, ज्याला आम्ही निरोगी समाजव्यवस्था म्हणतो, एक सुदृढ समाजव्यवस्था म्हणतो, ते आपण निर्माण करत नाही, तोपर्यंत एक बलशाली राष्ट्र आपण घडू शकत नाही, एक विकसित राष्ट्र आपण घडू शकत नाही. म्हणून जय हिंद चळवळीचा मुख्य हेतूच हा आहे की एक सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करणं, ज्याला आम्ही हेल्दी सोसायटी म्हणतो, ती निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आमच्या चळवळीचं एका वाक्यात जर उद्दिष्ट सांगायचं की एक सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करायची. पण जय हिंदच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पायाभूत स्वरूपाचं काम सुरू आहे. त्या कामाबद्दलही आम्हाला जरा ऐकायला आवडेल. प्रथम संदीपजी, मला सुदृढ समाजव्यवस्थेचे अजून थोडंसं विस्तृतपणे सांगितलं पाहिजे की जेव्हा सुदृढ समाजव्यवस्था म्हणजे काय, याचा जर थोडासा जाऊन आपण विचार केला तर एक अशी समाजव्यवस्था पाहिजे की जिथे मानवी मूल्य जे आपण म्हणतो, मग त्यामध्ये स्वातंत्र्य आलं, लोकांना स्वतंत्रपणे जगता आलं पाहिजे, त्यांच्या विचारांची तिथे मांडणी मुक्तपणे केली पाहिजे. जे आपल्या घटनेमध्ये जी तत्त्व सांगितलेली आहेत, त्याला आचार विचार स्वातंत्र्य पाहिजे, त्यांच्यामध्ये बंधुभाव पाहिजे, इंटिग्रेशन पाहिजे. आपला देश हा एक विशाल देश आहे, अनेक भाषा बोलणारे, अनेक वेगवेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये एकरूपता आली पाहिजे, ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणतो, ती एकरूपता आपण साध्य केली पाहिजे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे, काही लोक खूप श्रीमंत झाले आहेत, काही लोक खूप जास्त गरीब आहेत. मग जिथे एक सामाजिक विषमता कमी झाली पाहिजे, आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे, सामाजिक विषमताही कमी झाली पाहिजे. अजूनही आपला देश इतक्या वर्षानंतरसुद्धा ज्या काही जुन्या चुकीच्या पद्धती आहेत, मग ती जातीय व्यवस्था असेल, त्या जातीय व्यवस्थेमुळे समाज असा दुभंगलेला राहतो, किंवा वेगवेगळे धर्म आपल्या देशामध्ये आहेत, त्या धर्मांमध्ये एकरूपता पाहिजे. तिथे धर्माच्या नावावर लोकांमध्ये विभागणी होता कामा नये. तेव्हा एक सामंजस्य आपल्या समाजामध्ये पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की एक सहनशीलता, एक टॉलरन्स, की कोणी काहीतरी माझ्या विरुद्ध एखादं मत मांडलं
आणि मी त्या मताच्या विरुद्ध जाऊन लगेच काहीतरी त्याला रिॲक्ट होणं किंवा तो विचार मला न सहन होणं, त्याच्याविरुद्ध मी हिंसक पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देणं, तर ही ज्याला आपण टॉलरन्स म्हणतो, ही टॉलरन्स आपल्या समाजामध्ये असणे खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जसं आपण उल्लेख केला की विविध प्रकारचे आपण उपक्रम घेतो, तेव्हा एक सामाजिक समतेबरोबर काही सामाजिक मूल्य जी आहेत, विज्ञानवादी दृष्टिकोन असला पाहिजे, अंधश्रद्धा, भुसटलेले विचार यांनी कुठलाही समाज सुदृढ होऊ शकत नाही. तर ही सामाजिक मूल्य आहेत. राष्ट्रीय मूल्यांबद्दल मी म्हटले की एक राष्ट्रीय एकात्मता पाहिजे, बंधुभाव पाहिजे. तर या सर्वांसाठी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था आपल्याकडे पाहिजे. कारण त्या आपल्या देशामध्ये मी म्हटलं की बौद्धिक क्षमता आपली खूप आहे. जगात जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि विशेषतः गरीब लोकांना जर आपल्याला सबल करायचं असेल, त्यांना जर एम्पॉवर करायचं असेल, तर चांगली शिक्षण व्यवस्था ही मला असं वाटतं की प्रथम क्रमांकाला ते येतं. त्यानंतर आपल्या आरोग्याची व्यवस्था चांगली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार करत असताना सुदृढ समाजव्यवस्थेमध्ये समाजव्यवस्था का पाहिजे आपण पाहिलं आणि ही कशी निर्माण करता येईल. तर त्यासाठी आपल्याला तरुणांचं संघटन केलं पाहिजे आणि विविध क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात, कृषी हा आपला महत्त्वाचा भाग आहे, तेथे आपण विविध असे उपक्रम तयार करतो की त्या उपक्रमाद्वारे आपलं जे उद्दिष्ट आहे चांगल्या समाजव्यवस्थेचं ते साधण्याचा आपण प्रयत्न करतो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जय हिंद काम करते आहेत. गेले अनेक वर्ष ते मूलभूत सुरुवात काम आहे आणि तरुणांच्याही पुरोगामी विचारासाठी अनेक शिबिरं घेणं असेल, बौद्धिक विकसन करणं असेल, हे सर्व आत्ता घडतं आहे. पण आत्ताचं जे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आहे ते इतक्या उजव्या विचारसरणीचा प्रभाव आपल्यावरती आहे आणि आपला हा एक छोटासा प्रयत्न सुरू आहे. काय अपेक्षा ठेवून आहात तुम्ही या साऱ्या व्यवस्थेमध्ये आत्ता? आपण म्हटलं ते खूप बरोबर आहे की आव्हानं खूप मोठी आहेत. विशेषतः सध्या जगामध्ये सुद्धा आणि भारतातसुद्धा आता प्रतिगामी शब्द असं वापरला की लोकांना प्रतिगामी, पुरोगामी हे शब्दसुद्धा असे घासून त्याला म्हणजे लोक त्याचा अर्थ लोकांपर्यंत जात नाही आणि ही काहीतरी एक मांडणी असं वाटते. पण मला असं वाटतं की जे समाजाला पाठीमागे नेणारे विचार आहेत ते प्रतिगामी विचार आहेत. जसं की मी उल्लेख केला की अंधश्रद्धा असतील किंवा सातत्याने समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावरून धर्म असेल, भाषा असेल, प्रांतिक वाद आपल्याकडे आहेत, याच्यावरनं समाजामध्ये अशांतता सतत निर्माण करणं. तर ही आव्हानं खूप मोठी आहेत, जगाच्या पातळीवरची आहे. परंतु शेवटी आपण खूप मोठं आव्हान आहे म्हणून जर त्याच्याकडे काहीच करणार नसू तर ते देखील चुकीचं ठरेल. तर आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूचा समाज जरी आपण बदलू शकलो तर मला असं वाटतं की शेवटी हे मोठी आव्हानंसुद्धा पेलण्यासाठी आपल्याला एक सामर्थ्य मिळेल, रस्ता मिळेल. तर एका वेळेस आपण उंच शिखराकडे पाहिल्यानंतर आपली छाती दडपली जाते, परंतु पहिलं पाऊल टाकायला हरकत नाही. त्यामुळे जय हिंदने ही आपली पावलं टाकायला सुरुवात केली. सध्या जरी आम्ही नगर जिल्ह्यामध्ये काम करत असलो तरी आम्हाला याचा विस्तार करायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जय हिंद आम्हाला पोहोचवायचं आहे. खरं तर ही मुव्हमेंट समाजाचं सुदृढीकरण आहे. ग्राम समृद्धी अभियानाचा एक अर्थानं तो विचार आहे. हे सर्व घडतं आहेत एका अर्थानं तुमच्या विचारांमधनं, तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहेत. पण कुठेतरी एखादी चळवळ पुढे न्यायची असेल तर एक विचार असावा लागतो आणि तो विचार मग कुठला नेमके आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे की ज्याने ही चळवळ आपण पुढे घेऊन जाणार आहोत? मी मगाशीच सांगितलं की जे काही आपण शेवटी राज्यघटनेतला जो विचार आहे तो मानवतावादी विचार आहे आणि तो एका दिवसामध्ये निर्माण झालेला नाही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक सामाजिक राजकीय आंदोलनं आपल्याकडे झाली. जगामध्ये त्यावेळेस मानवतावादी चळवळीची खूप चर्चा होत होती. अमेरिकन राज्यक्रांती झाली, फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्यातून जगभरच मानवतावादी विचारांच्यावर त्या ठिकाणी खूप लिहिलं गेलं, बोललं गेलं. आणि मग त्या काळामध्ये भारत जरी ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता तरी ते विचार, ज्ञानाची कवाडं खुलली गेली, ते विचार भारतीय लोकांपर्यंत पोचले आणि आपण पाहतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्या विचारांवर आधारित एक चळवळी त्या ठिकाणी झाल्या. आणि मग काँग्रेस असेल किंवा स्वातंत्र्याची चळवळ असेल त्यामध्ये केवळ राजकीय विचार नव्हता, त्यात सामाजिक विचार होता आणि तो जो विचार होता तो मी मगाशी तो मानवतावादी विचार होता.
मग त्यामध्ये महात्मा गांधीजींचे विचार आहेत, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन थोडा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांची एक वेगळी प्रतिमा समाजापुढे मांडण्याचा काही लोक चुकीचा प्रयत्न करतात. पण तू जर शिवाजी महाराजांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे पाहिलं, ते खूप पराक्रमी राज्य होते, यात काही संशय नाही आहे. पण तू त्यांच्या संपूर्ण जीवनाकडे पाहिलं तर ते सामाजिक आशय होता. त्यांनी शेतकरी जो शेतात राबत होता त्याच्या हातात त्याला योद्धा बनवलं, त्याला सत्तेचं दारं खुली करून दिली आणि समाजातली जी छोट्या छोट्या जाती होत्या, जमाती होत्या, त्यांनाही किल्लेदार बनवलं, त्यांनाही त्यांनी त्या ठिकाणी सन्मानाची पदं दिली. तेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात अलीकडच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळात भगवान बुद्धांनी केली, अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि मग ती पुढे महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये जी चळवळी केल्या, राजाराम मोहन राय, या सर्वांचे जे विचार आहेत ते विचार हाच आपल्या चळवळीचा पाया आहे. म्हणजे नगर जिल्ह्यात तुम्ही जय हिंद चळवळ काम करते असं म्हणालात, महाराष्ट्रभर पोहोचणार, भारतभर पोहोचेल, हे सर्व घडेल हळूहळू, हा भाग नाही आहे. पण तुम्ही सरळपणानं जागतिक परिषदेवरती पोहोचलात, त्यामागची मनोभूमिका काय आहेत नेमकी? जागतिक परिषदेचा उद्दिष्ट असं आहे की आपण नेहमी म्हणतो की जरी तुम्ही स्थानिक पातळीवर काम करत असलात तरी जगात काय चाललं याचे संदर्भ तुम्ही घेतले पाहिजे. म्हणजे जसं असं म्हणतात नेहमी की थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली. म्हणजे तुम्हाला स्थानिक पातळी शेतीत काम करायचे, पण जगात काय शेतीचे प्रयोग चालू आहे. तुम्हाला शिक्षण पद्धती ते काम करायचं, पण जगात कुठली शिक्षण पद्धती चालू आहे. आजकाल इंटरनेटमुळे किंवा टेक्नॉलॉजीमुळे जग खूप जवळ आलेलं आहे ना, आणि त्यामुळे आपली ही जागतिक परिषद होत असताना आपण शांततेचा विचार करतो. जसं आपण विचार केला की शांतता, सुसंवाद आणि प्रगती हे आपल्या चळवळीचं उद्दिष्ट आहे. पण जगामध्ये शांततेचे विचार, तिथे नेमके काय विचार चालू आहे, कुठल्या चळवळी चालू आहेत, तिथल्या तरुणांना त्याच्यातून काय शिकता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही सेक्टर असो, शिक्षण असो, आरोग्य असो, आजकाल जग इतकं जवळ आलं की आपण कुठलीही कृती करत असताना त्याला जागतिक संदर्भ घेतले तर आपल्याला एक नवीन विजन मिळेल, आपल्या दृष्टी मिळेल आणि आपलं काम करण्यासाठी सुद्धा एक त्याच्यामध्ये अर्थ निर्माण होईल किंवा त्याला खुली प्राप्त होईल. पण जागतिक परिषद तुम्ही मागच्या वर्षी सुरुवात केली आभासी स्वरूपामध्ये, आणि मागच्या वर्षी ती खूप छान झाली. त्याचं वेगळे जेव्हा आम्ही ध्वनिमुद्रित फिल्म बघतो त्यात खूप उंचीनं झाली आहे, त्यात तू उत्तम विचार मांडले. पण ती 2 ऑक्टोबरला निवडण्याचं कारण काय होतं नेमकी? आता मी मगाशी सांगितलं की या सगळ्या ज्या आता जगामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्वेषाची भावना निर्माण केली जाते, जगामध्ये अशांतता निर्माण केली जाते. भारतात देखील आपण बघतो की महात्मा गांधीजींचा देश, गांधीजी जे सत्य, अहिंसा आणि शांततेचे दूत होते खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये. म्हणजे भगवान बुद्ध, प्रभू येशू ख्रिस्त आणि महात्मा गांधी हे जगामध्ये जे काही असे त्या ठिकाणी शांतीदूत ज्यांना म्हणूया की जे झाले, तर त्या परंपरेतले महात्मा गांधी आहेत. आणि मग महात्मा गांधीजींचा विचार हा जगातल्या सगळ्या जग अशांत झालेलं आहे. म्हणजे माणूस, महात्मा गांधी म्हणाले की तुम्ही स्वतः आधी इनर पीस निर्माण करा तर तुम्हाला आउटर पीस म्हणजे बाह्य शांतता तुम्हाला लाभू शकेल. आणि म्हणून महात्मा गांधीजींचा जन्मदिवस आम्ही यासाठी निवडलेला आहे की आमच्या चळवळीचा पाया हा महात्मा गांधीजींचे विचार आहे, प्रेरणा आहे आमची ती. आणि त्याचबरोबर जगाने सुद्धा महात्मा गांधीजींचे महात्म्य स्वीकारलेलं आहे. आणि मग 2 ऑक्टोबर हा संयुक्त राष्ट्र परिषदेने नॉन व्हायलन्स डे म्हणजे अहिंसा दिवस म्हणून जगभर साजरा केला आहे. आणि म्हणून आपल्याला या सर्व गोंधळलेली अवस्था आहे, अशांत अवस्था आहे. खरं म्हणजे आता जग इतकं जवळ आलेलं आहे, कुठल्याही देशामध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, तिथे तुम्हाला सर्व वंशाचे लोक सापडतील, सर्व धर्माचे लोक सापडतील. एका शेजारी हिंदू राहतो, त्याच्या शेजारी मुस्लिम राहत असेल, त्याच्या पलीकडे ख्रिश्चन राहत असेल. म्हणजे आता जग हे बहुसांस्कृतिक झालेलं आहे, हे आपल्याला स्वीकारलं पाहिजे. मग या बहुसांस्कृतिक समाजामध्ये तुम्हाला एकमेकांशी कसं वागायचं, एकमेकांशी कसे तुमचे रिलेशनशिप असले पाहिजे, एकमेकांच्या संस्कृतीचा तुम्ही कसा आदर केला पाहिजे, वादविवाद निर्माण होतात, ते निर्माण झाल्यानंतर तुम्ही सामंजस्याने कसे सोडवले पाहिजे, या सगळ्यांचं उत्तर शेवटी आपल्याला महात्मा गांधीजींच्या विचारात सापडतं. आणि म्हणून महात्मा गांधीजींनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे अहिंसेचा, शांततेचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सर्वात अधिक महत्त्व कशाला दिलं असेल तर नैतिकतेला दिलेलं आहे, मनाच्या शुद्धपणाला दिलेलं आहे. आणि म्हणून ती नैतिकता
जी आज खूप दुर्मिळ होत चाललेली आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही हा दिवस निवडलेला आहे. तुम्ही आता असं म्हणालात की एकूणच जगभरामध्ये गोंधळलेली अवस्था आहे आणि ते वास्तव आपल्या अवतीभोवती पण दिसतं की एकूणच सामाजिक स्थिती आपली गोंधळलेली आहे, राजकीय स्थिती आपली गोंधळलेली आहे, देशभरात काय आणि जगात काय सर्वत्र असं चित्रात दिसतं आहे. पण ह्या सर्व प्रश्नांवरती गांधी हे उत्तर आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितच. हे बघा कसं असतं की महात्मा गांधींचे विचार मी सांगितलं की महात्मा गांधीजी हे निश्चितपणाने उत्तर आहे. कारण महात्मा गांधीजींनी आपल्याला सगळ्यात प्रभावी जे अस्त्र दिलं असेल, कारण आता सध्या लोकांच्या मनामध्ये भय निर्माण केलं जातं. महात्मा गांधीजींच्या विचाराचं वैशिष्ट्य असं आहे, एक साधे बॅरिस्टर असलेले महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत जातात. रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातून बॅरिस्टर असताना त्यांना बाहेर फेकलं जातं. पण बाहेर फेकल्यानंतर त्यांनी ती हार मानली नाही ना. कुठल्याही त्यांच्यामध्ये सपोर्ट नसताना त्यांनी त्याच्याविरुद्ध अन्यायाच्या विरुद्ध लढा स्वीकारला. अन्यायाच्या विरुद्ध निर्भीडपणे आपले विचार मांडले. हे तर पहिलं गोष्ट आहे की महात्मा गांधी का आपल्याला उत्तर देऊ शकत नाही. आज आपल्या अवतीभोवती अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात, तर आपण निर्भयपणाने त्यांच्या विरुद्धचा आवाज उठवला पाहिजे. हे महात्मा गांधीजींनी आपल्याला शिकवलं. आणि तुम्ही या गोष्टींचा तेव्हाच सामना करू शकता जेव्हा तुमची नैतिकता चांगली असते. तेव्हा महात्मा गांधीचं दुसरं असं होतं की नैतिकता. ते स्वतः मोराली अत्यंत उंचीवर पोहोचलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे ते दुसरं उत्तर आहे. आणि मी सांगितलं की महात्मा गांधींनी सांगितलं की अहिंसा हे अत्यंत प्रभावी अस्त्र आहे. जगातलं सगळ्यात प्रभावी अस्त्र हे अहिंसा आहे. म्हणजे जगात किती मोठी मोठी अस्त्र जरी शोधली गेली असेल मानवाने, तरीसुद्धा अहिंसा हे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. हे महात्मा गांधीजींनी सांगितलं. खरं तर महात्मा गांधींनी प्रत्येक विषयाचं खोलवर चिंतन केलं होतं. त्यांनी बेरोजगारीवर चिंतन केलं होतं, त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर चिंतन केलं होतं. नई तालीम नावाचं गांधीजींचे विचार आहे. आज आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, हे महात्मा गांधींनी त्या काळात केलं होतं ना. त्यांनी शाळांमध्ये तेलाचे घाणे तयार केले होते. त्यांनी शाळेमध्ये शेतीकाम केलं होतं की ज्याच्या माध्यमातून मुलांना शिक्षण द्यावं. आणि त्यांनी सांगितलं होतं की नैतिक शिक्षणाला तिथेही त्यांनी खूप महत्त्व दिलं होतं. तर मला असं वाटतं की प्रत्येक सध्याच्या प्रश्नाला महात्मा गांधीजी, पण ते आजच्या संदर्भात आपण शोधलं पाहिजे. आपण जर महात्मा गांधीजी त्यावेळेस असं बोलले होते मग आपण आज तसंच केलं पाहिजे, ही पोथीनिष्ठता त्यामध्ये नसली पाहिजे. म्हणजे विचारापेक्षा दृष्टिकोन स्वीकारणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि अगदी बरोबर आहे की आता सध्या एका अर्थानं जग गांधींकडे आशेने बघत आहेत, गांधी विचाराकडे. आणि तुम्ही हा विचार जगभरात पोहोचवण्यासाठी जो नवा प्रयत्न सुरू करा, हा अत्यंत कौतुकास्पद आहेच. आता उद्या 2 ऑक्टोबरला त्याचं एक कॉन्फरन्स तुम्ही जी आयोजित केली, त्या कॉन्फरन्सबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. काय विषय आहेत, कोण मान्यवर त्याच्यासोबत असणार आहेत? पहिलं जी सुरुवात होणार आहे तर ती सुरुवात पहिला जो विषय आहे तो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. त्याचं उद्घाटक जे आहेत ते सॅम पित्रोदा जे आहेत त्यांच्या हस्ते होणार आहेत. त्यांचं नाव सत्येन आहे. त्यांना फेमसली सॅम म्हणलं जातं. भारतात जी टेलिकम्युनिकेशन आणि कम्प्युटरची क्रांती झाली, ते स्वतः एक शास्त्रज्ञ आहेत, ते संशोधक आहेत. त्यांचे अनेक पेटंट अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तेव्हा एक अत्यंत हुशार, बुद्धिमान असं व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जीवनावर गांधीजींच्या विचाराचा खूप मोठा पगडा आहे. त्यांचे वडीलसुद्धा ते मूळचे गुजरातचे आहेत. ओरिसामध्ये त्यांचं शिक्षण झालं, परंतु ते त्यांचं वडिलांपासून गांधीजींच्या विचाराचा त्यांच्यावर खूप मोठा पगडा आहे. ते आधुनिक आहेत. आजही टेलिकम्युनिकेशन आणि कम्प्युटरमध्ये त्यांनी खूप चिंतन केलं आहे, खूप संशोधन त्यांनी केलं आहे. म्हणून असं एक संशोधक व्यक्तिमत्व सध्याच्या नवीन टेक्नॉलॉजीला जी भारतामध्ये राजीव गांधींनी टेलिकम्युनिकेशनची क्रांती केली, कम्प्युटरची क्रांती केली, त्या क्रांतीमध्ये अत्यंत त्यांचे सल्लागार म्हणून त्यांचे तिथे एक प्रमुख भूमिका ही सॅम पित्रोदा यांनी बजावलेली. तर ते उद्घाटक आहेत. म्हणजे एक हुशार, बुद्धिमान, शास्त्रज्ञ, परंतु गांधीवादी विचाराचे ते आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही उद्घाटक म्हणून बोललो आहे. बाळासाहेब थोरात हे आमच्या चळवळीचे मार्गदर्शक आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत. आणि ते राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये गेले 40-50 वर्ष कार्यरत आहेत. ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि महात्मा गांधीजीचे पंतू अरुण गांधी हे सध्या अमेरिकेत आहेत आणि ते गांधीवादी विचारांचा तिथे प्रसार करत असतात. तसेच न्यू जर्सी अमेरिकेचे पॅट्रिक डिगमन आहेत. थॉमस लंके हे तिथले एक अमेरिकेतलेच एक नगराध्यक्ष आहेत. दुपारचं जे दुसरं सत्र आहे ते आपण गांधीजींचं सध्याचं अशांत जग आणि गांधीजींचे विचार
हा विषय आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये तिथे बोलत असताना तिथे अमेरिकेतील विधिमंडळाचे एक सभापती आहेत तिथल्या असेंब्लीचे, रॉबर्ट कॅराबिनचेक, आता नावात नाही थोडंसं हे होईल. नंतर UK चार्ल्स टोमॅरो हे राजकारणी आहेत. अफगाणिस्तानच्या एक तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत झरिका गफारी. नंतर एक राष्ट्रीय संत आहेत उपाध्याय रवींद्र मुनीजी, जैन समाजाचे आहेत, ते यामध्ये बोलणार आहेत. गोव्याचे एक गांधीवादी विचाराचे कुमार कलानंद मनी हे आहेत. आफ्रिकेतनं एक तरुण मुलगा आहे झेपन झिम्बवे, तो सहभागी होणार आहे. इराणमधल्या सामाजिक कार्यकर्त्या अमिरेझा समरबक्ष ह्या सामाजिक होणार आहे. आणि तुर्कस्तानचे एक तरुण प्राध्यापक की जे गांधी विचारावर काम करतात ते प्राध्यापक उगर इरुली हे सहभागी होणार. हे साधारण पहिल्या दिवसाचं आहे. नंतर 3 ऑक्टोबरला स्वातंत्र्यापूर्वीची सामाजिक स्थिती, म्हणजे आपला हे अमृत महोत्सवी वर्ष आहे स्वातंत्र्याचं, तेव्हा भारत कसा घडला, 75 वर्षात भारताने कशी प्रगती केली, यावर चर्चासत्र होणार आहे. त्यामध्ये त्याचं जे प्रमुख वक्ते आहेत ते संजय आवटे जे आहेत ते आयडिया ऑफ इंडियावर बोलणार आहेत, ते कीनोट स्पीकर आहेत. अजिंक्य इंगळे म्हणून आपला एक तरुण मुलगा अमेरिकेमध्ये आहे, तो त्याचं ओपनिंग रिमार्क करणार आहे. त्यानंतर राजेंद्र डिचपल्ली हे देखील गांधीयन सोसायटीचे अमेरिकेमध्ये ॲक्टिविस्ट आहेत, ते सहभागी होणार आहेत. न्यू हॅम्पशायर स्टेटच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत लता मांगीपुडी, त्या भारतीय आहेत परंतु तिथे स्टेट असेंब्लीमध्ये त्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाहून विजय जोशी हे बिझनेसमन आहेत आणि ते भारताची औद्योगिक प्रगती कशी झाली, पुढे भारताने पुढच्या 75 वर्षामध्ये कशी वाटचाल केली पाहिजे याबद्दल आहे. याचे 2 सेशन आहेत. पहिलं जे सेशन आहे ते साधारणपणे की भारताची आजपर्यंतची वाटचाल कशी झाली त्यामध्ये आहे. आणि सौरभ वाजपेयी आहेत, ती राजकीय वाटचाल कशी झाली भारताची 75 वर्षात, भारताचे परराष्ट्रीय धोरणं असतील, भारतातली लोकशाही जी आहे, भारतात होणाऱ्या निवडणुका आहेत, याची आत्तापर्यंतची वाटचाल त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि नामदार बाळासाहेब थोरातांनी आम्ही विनंती केली आहे की त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून असावं. त्यानंतर दुपारचं जे सत्र आहे ते भारतीय व्यवस्था पुढची वाटचाल, पुढच्या 75 वर्षामध्ये आपलं काय विजन असलं पाहिजे, यामध्ये आम्ही साधारणपणे असे निवडले कारण हा विषय भारताशी निगडीत आहेत. मग यामध्ये जे भारतीय आपले आहेत जे दुसऱ्या देशामध्ये अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये तिथे यशस्वीपणे काम करत आहेत, ते वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांना आपण इथे त्यांचं पुढचं विजन कसं असावं, पुढच्या 75 वर्षात भारताने कशी प्रगती करावी. त्यामध्ये एक अत्यंत चांगले व्यक्तिमत्व आहे आपलं श्रीयुत श्री ठाणेदार, हे मराठी माणूस आहे आणि अमेरिकेमध्ये राजकारणामध्ये ते गव्हर्नरच्याही निवडणुकीला उभे होते, ते यशस्वी राजकारणी आहेत. ते या भारताच्या पुढच्या वाटचालीबद्दल कशी आपलं राजकीय वाटचाल असावी त्याबद्दल बोलणार आहेत. त्यानंतर अबू सालेम शरीफ म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते भारताच्या आर्थिक वाटचालीबद्दल, पुढच्या वाटचालीबद्दल भारताची आर्थिक धोरणं काय असावी हे बोलणार आहेत. त्यानंतर सुनील देशमुख म्हणून एक उद्योगपती आहेत परंतु पुरोगामी विचाराचे आहेत, महाराष्ट्र फाउंडेशन म्हणून मोठं काम त्यांचं अमेरिकेमध्ये आहेत, ते यामध्ये सहभागी होणार आहे. डॉक्टर विरल देसाई, मला असं विरल देसाई हे गांधीयन फिलॉसॉफी आहेत, डॉक्टर आहेत आणि ते भारताच्या, मला असं वाटतं की ते दिल्लीमध्ये आहेत. ती भारताची पुढची सामाजिक वाटचाल कशी असावी, जे काय भारताचे मी म्हणलं की सांस्कृतिक लोक आहेत, जाती आहेत, धर्म आहेत, तर यांची पुढच्या 75 वर्षामध्ये सामाजिक एकरूपता कशी साधता येईल असे साधारण विषय ते मांडणार आहे. आणि या सगळ्याचा समारोप हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणून जे प्रवक्ता आहेत ते याचं साधारण त्याचं समारोप त्या ठिकाणी करणार आहेत. तर असे हे विषय आहेत. त्यानंतर आपण 9 आणि 10 तारखेला परत या ठिकाणी विषय ठेवलेले आहेत. त्यामध्ये शिक्षण या विषयावर आपली चर्चा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी स्वतःही बोलणार आहे. त्यानंतर तिथे एक हेरम कुलकर्णी म्हणून भारतीय आहेत, ते फिनलंडमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करतात.
तर ते तिथल्या म्हणजे आपण 3 मुद्दे ठेवले साधारणपणे की इथल्या जो विशेषतः मराठी माध्यम किंवा जे काय सरकारी शाळा म्हणूया आपण, तिथे शिकणारी जी मुलं आहेत त्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण कसं देता येईल आपल्याला, एक सामाजिक चळवळ म्हणून सरकारची कामं चालूच आहे किंवा सरकारला त्याच्याबद्दल काही सूचना कशा करता येतील, सरकारची धोरणं कशी असावीत, हा एक भाग आहे. जगामध्ये सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय नवीन नवीन प्रयोग करत आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. रणजित सिंग डिसले जे आहेत शिक्षक, त्यांनाही त्या ठिकाणी आपण सहभागी करून घेतो आहे. तर अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये, ते सर्वजण यामध्ये भाग घेणार आहेत. आणि मग आणि नंतरचे शेवटचे जे 2 सत्र आपले आहेत ते महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं शारीरिक मानसिक सक्षमीकरण कसं होईल, त्यामध्ये डॉक्टर जयश्री थोरात आहेत, अनेक खरं म्हणजे मला सर्व नाव आता सुप्रियाताई सुळे त्याच्या प्रमुख आहेत, कीनोट स्पीकर सुप्रियाताई सुळे आहेत. आणि परदेशामध्ये ज्या आपल्या महिला काम करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचाही तिथे सहभाग आहे. आणि तरुणांच्याही तिथे तरुणांच्या युवा सक्षमीकरणाचंही शेवटचं सत्र त्या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे आणि अनेक तरुण वेगवेगळ्या देशातले तरुण त्या ठिकाणी सहभागी होणार, संपूर्ण वेगवेगळ्या देशातले. आणि त्यांचा विषय वेगळा आपण त्यांना दिला आहे की यूथ फॉर बेटर वर्ल्ड, एक चांगलं जग निर्माण करण्यासाठी युवा शक्ती कसं काम करू शकते, हा त्यांचा विषय आहे. हे सर्व उत्तम रीतीनं तुम्ही नियोजित केलं आहे, संयोजनात खूप छान झालं आहेत आणि हे अत्यंत कौतुकास्पद आहे. हे जगभरात दिसणार आहेत लोकांना. आता यात वेगवेगळ्या टाईम झोन आपण ते लाईव्ह केलेलं आहे, फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. तेव्हा आता संध्याकाळी 7ची वेळ निवडल्यामुळे अमेरिका युरोप खंडामध्ये काही अडचण येणार नाही. काही अडचण पूर्वेकडच्या देशामध्ये येऊ शकते, परंतु मग त्यांना ते नंतर इथे यूट्यूब आणि सर्वच जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आपण लाईव्ह करणार आहोत. इतकी मोठी परिषद होते आहे, काय आव्हान कराल तुम्ही तरुणांना? कसं आहे की तरुण असतील किंवा काय वयाचा हा काही संबंध आहे असं मला वाटत नाही आहे, परंतु आपण कुठेतरी चिंतन केलं पाहिजे की मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आज आपण अशा एका जगामध्ये जगतो आहे की जग खूप छोटं झालेलं आहे, सर्व विविध लोक एकत्र राहत आहेत. आजही या सगळ्या परिस्थितीमध्ये जगामध्ये ज्यांना आपण म्हणूया की शोषित वर्ग खूप मोठा आहे, गरिबी खूप मोठी आहे. काही लोक आजही अन्न वाचून तिथे मृत्युमुखी पडत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर शांतता प्रस्थापित केली, सामंजस्य प्रस्थापित केलं तरच आपण प्रगती करू शकतो. मग ते जर करायचं असेल आणि एक चांगलं जग निर्माण करायचं असेल, आज आपल्यापुढे पर्यावरणाचे भीषण प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याही प्रश्नांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि हे सगळं जर केलं नाही तर आपल्याला शेवटी आपण पाहिलं असेल की सगळ्या मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार आहे. सर्व आपले शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं होतं, मला त्यांचं नाव आठवत नाही, 40 वर्षाच्या पुढच्या येणाऱ्या 40 वर्षामध्ये मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. त्याची जी कारणं त्यांनी सांगितली, इथं सगळ्यात पहिलं म्हणजे विद्वेषाचं वातावरण. आज अशी अस्त्र माणसाने निर्माण केली, शस्त्र निर्माण केली की क्षणात जगाचा संहार करू शकतात. त्याची संहारक शक्ती प्रचंड वाढलेली आहे. आणि द्वेष निर्माण होतो आहे, कुणाच्या तरी राजकीय महत्त्वाकांक्षा त्या ठिकाणी त्यांना पूर्ण करायच्या असतात. मग अशासाठी जसं आपण पूर्वी पाहिलं की झालेलं इतिहासात हिटलरच्या काळ झाला असेल की अशी माणसं बेभान होतात. आणि त्यातून जर उद्या अणुयुद्ध म्हणा किंवा त्याच्याहीपेक्षा हायड्रोजन बॉम्ब असतील किंवा काय जे नवीन विध्वंसक शस्त्र असतील त्याचा वापर झाला, जैविक शस्त्रांचा वापर झाला, तर मानवजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. याच्याच बरोबरीने दुसरा धोक्याचं जे काय आहे ते आपण की पर्यावरणाचं जे प्रचंड ऱ्हास होत चाललेलं आहे. काल परवाच मी एका सोशल मीडियावर वाचलं की आता त्यांना समुद्रामध्ये आणि नदीच्या पाण्यामध्ये असे विषारू जीवाणू आढळत आहेत की विषारू जीवाणू तयार झालेले आहेत की ते त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीसुद्धा मानवजातीवर खूप मोठं संकट आलं होतं. त्यावेळी जवळजवळ सर्वच जीवसृष्टीवर 80% जीवसृष्टी नष्ट झाली होती. तसा धोका पुन्हा निर्माण व्हायची हे चिन्ह आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हे जे विषारू जीवाणू, कारण आपण बघतोय ना आता सारखं पर्जन्यवृष्टी, अतिपर्जन्यवृष्टी होते, दुष्काळ पडत आहेत, हे सर्व
ज्या गोष्टी होतात ते प्रचंड प्रमाणामध्ये जे काही पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे तेव्हा कशी संकटं येतील, आपण किती माणसाला शक्तिशाली समजत असतो, ते करोनाने दाखवून दिलेलं आहे की एक करोना हा शेवटी माणसाला कसा त्या ठिकाणी वठणीवर आणू शकतो. तेव्हा आपण या अशा अहमभावामध्ये राहता कामा नये. तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यांनी एक सारासार विचार करायला आपण शिकलं पाहिजे. आता धर्म असेल, धर्म शेवटी आपण कशासाठी निर्माण केला, माणसाने चांगलं वागावं म्हणून धर्म निर्माण केला आणि सगळे धर्म माणसानेच निर्माण केलेले आहेत. मग जर सर्व धर्म आहेत तर आपण जर इतकं माणूस शहाण आहे म्हणतात, फार हुशार म्हणतात, मग एवढं शहाणपण आपल्यामध्ये एकमेकांशी प्रेमाने वागणं किंवा आता कोर्ट आहे, सर्व व्यवस्था आहे ना, काही वाद तुमच्या आणि माझ्यामध्ये निर्माण झाला त्याला व्यवस्था आहे, आपण त्या व्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे ना. आणि काही जी खरं माणूस हा मुळात चांगला आहे असं माझं मत आहे आणि तो अत्यंत त्याच्या मनामध्ये करुणा असते, त्याच्यामध्ये सामंजस्य असतं. अनेक त्याची उदाहरणं देता येतील की जसं मी सांगितलं की भारतातले लोक परदेशात जातात, तिथे लोक ते राजकारण करतात, लोक त्यांना निवडते विचार नाही करत की हा भारतीय मनुष्य आहे, हा कुठल्या वंशाचा आहे. किंवा आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की वेगळ्या प्रांतातला मनुष्य येतो, त्याच्या जातीची 4 माणसंही नसतात, तिथे ते निवडणुका जिंकतात, लोक त्यांना स्वीकारतात. तेव्हा मला लोकांबद्दल काळजी नाही, परंतु त्यांना मिसलीड करणारे, त्यांना चुकीच्या मार्गाने नेणारे ज्या शक्ती आहेत त्या खऱ्या अर्थाने फार फोफावत चाललेल्या आहेत. तर त्या शक्तींच्या विरुद्ध एकवटणं हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तरुणांनी पुढे आलं पाहिजे. तरुणांनी विचार केला पाहिजे आपल्याला कसा जग पाहिजे, आपल्याला कसा भारत पाहिजे. द्वेष, जे नॉन इश्यूज आहेत, ज्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही, असे विषय निर्माण करणार कोणीतरी आपल्याला आपला मेंदू विकत ताब्यात घेणार आणि आपल्याला लढवत बसणार आणि ते मात्र त्या आपल्या लढाई गमतीने तिथे पाहत बसणार आणि त्याचे सर्व फायदे ते घेणार. असं जर होत असेल तर आपण जसं आपण म्हणालात सुरुवातीलाच की आपण लोकांना आपला मेंदू ताब्यात घेऊ द्यायचा का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर खूप नवीन आव्हानं तयार झालेली आहेत, राजकारणापुढे झालेली आहेत की तुम्हाला आता एखादी गोष्ट, त्याला कंपेलिंग कन्सेंट म्हणतात, म्हणजे एखादी गोष्ट मला हवी आहे तुमच्याकडनं की तुम्ही माझ्या विचाराचे झाले पाहिजे, त्यासाठी मी इतका प्रचार करेल, इतका तुमचा ब्रेन वॉश करेल, तुमच्यावर इतका चुकीच्या गोष्टींचा मारा करेल की तुम्ही माझ्या विचारांचे होऊन जाल. आणि म्हणून ही सगळी आव्हानं तरुण पिढीने आणि विशेषतः सुबुद्ध विचार करणाऱ्या लोकांनी ही आव्हानं पेलण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. विद्वेषाच्या राजकारणातून आपण महासत्तेपर्यंत कदाचित पोहोचू हे, पण गांधीजींच्या स्वप्नातला जो देश होता तो महासत्तेचा नव्हता, तो महान राष्ट्राचा होता. मला वाटतं हा खूप मोठा प्रवास आपल्याला आता येणाऱ्या कालावधीत आव्हानं म्हणून पेलावं लागणार आहे. आणि ह्या साऱ्या आव्हानं पेलत असताना उद्या महात्मा गांधी जयंती आहे आणि मला वाटतं की म्हणजे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव होतो आहे आणि त्यातली ही जयंती उद्या येते आहे. तुम्ही उद्याच्या जयंतीनिमित्तानं काय संदेश द्याल गांधी जयंतीच्या निमित्तानं? मी म्हटलं ना की मगाशी मी सांगितलं की शेवटी आपल्याला सारासार विचार करायला शिकलं पाहिजे आणि महात्मा गांधीजींनी जो आपल्याला विचार दिलेला आहे तोच विचार शेवटी जगाला तारणार आहे. शेवटी प्रेम भावना, शांतता ह्याच मानवी मूल्य आहेत. विनाकारण कोणाचा तरी द्वेष करणं, विनाकारण कुणावर तरी हल्ला करणं, कुणावर तरी अन्याय करणं, कुणाला त्याचे विचारच मांडू न देणं, हे विचार काही माणसाला चांगले. आता नेहमी महासत्ता बनतात, मी तर नेहमी म्हणतो की एक चांगलं राष्ट्र आपण बनलं पाहिजे, मग ते आपोआपच प्रगती होईल ना. जर तुम्ही सततच अशा पद्धतीने वागलात तर आपण कधीही मोठं राष्ट्र होऊ शकणार नाही. ऑनलाईन जागतिक परिषद होते, खूप तयारी करावी लागते. या तयारीमध्ये आमची जी टीम आहे त्यात संदीपजी पण आहेत, आमचे वेगवेगळे जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी खूप चांगली भूमिका बजावलेली आहे आणि आमचे जे सर्व कोऑर्डिनेशन करणारी जी आमचे तरुण आता आमच्यामध्ये काम करत आहेत त्यामध्ये सूरज गवांदे आमचे अमेरिकेतले आपल्या संगमनेरचे युवक आहेत, अशोक खैरनार आहेत, किशोर गोरे आहेत, हे खूप मोठी मदत करत आहेत. सूरज गवांदे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, कारण वेगवेगळ्या देशातील विचारवंतांना शोधणं, त्यांना या चळवळीशी जोडून घेणं, त्यांना तयार करणं, याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र सचिन इटकर जे स्ट्रॅटेजी कन्सल्टन्सी त्यांची आहे, त्यांनी आम्हाला खूप चांगले पाहुणे सॅम पिट्रोडांसारखे त्यांनी आम्हाला मिळून दिले आणि नेहमीच आमच्या सगळ्या या कॉन्फरन्ससाठी मार्गदर्शन केलं.
चळवळीसाठी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन असतं. संकेत मुनोत हे तरुण आता आमच्या चळवळीमध्ये पूर्ण वेळ काम करतात. ते गांधीजींच्या विचारांवर काम करतात आणि संकेतनी देखील त्याचे आता खूप वेगवेगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी आम्हाला खूप चांगले वक्ते या ठिकाणी मिळवून दिले आहेत. सर्वच आमची टेक्निकल टीम आहे, समीर कडलग वगैरे हे सर्व आहेत, मनोज चौधरी आहेत, आमची सर्व ही जी टेक्निकल टीम आहे. आमच्या पोर्टफोलिओचे प्रमुख जसं सांगितलं की इथं संदीप वागचौरे आहेत, ते आमचे एका पोर्टफोलिओचे प्रमुख आहेत. सुहास आयर आहेत, गुंजाळ आहेत, राहुल गुंजाळ आहेत, गणेश गुंजाळ आहेत, अभय सिंग जोधळे आहेत. सर्वांचं आता काहींचा नामोल्लेख राहून जाईल, परंतु या सर्व मिलिंद आवटी आहेत. या सर्व वेगवेगळ्या विभागाचे जे प्रमुख आहेत, शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत आमचे, त्या सर्वांनी खूप चांगली भूमिका केली आहे. तसेच महेश दिघे, अंकुश आरोटे हे सुद्धा सर्व गोष्टीमध्ये महत्त्वाचं योगदान ते देत असतात. त्या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून हे सर्व मागच्या वर्षीसुद्धा निश्चितपणाने संदीप खताळ यांचं स्मरण होतं. त्यांनी खूप धडपड केली, खूप चांगले प्रयत्न केले. दुर्दैवाने अत्यंत कमी वयामध्ये ते आम्हाला सोडून गेले. त्यामुळे आम्ही ही कॉन्फरन्स ही संदीपच्या स्मृतीला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्या स्मृतीला अभिवादन करून ही कॉन्फरन्स आम्ही घेत आहोत. तेव्हा या सर्वांच्या एक टीमवर्क आहेत. ही माणसं आमची खूप काम करतात, खेड्यापाड्यात जातात, शिक्षण वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतात आणि या चळवळीच्या आयोजनामध्ये सुद्धा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. धन्यवाद. उत्कर्षा रुपवते यांचं मला नाव घ्यायलाच पाहिजे. उत्कर्षाताईंनीसुद्धा खूप चांगलं काम केलं. गीतांजली शेळके, सौदामिनीताई कानवरे, सौदुर्गा तांबे ह्या आमच्या महिला च्या ज्या प्रमुख आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत. सत्यजितचे सर्व मार्गदर्शन तरुणांना असतं. त्यांनी देखील खूप चांगले वक्ते मिळवून देण्यामध्ये आणि तांत्रिक बाजू कसं आयोजन असावं, कसं करावं यासाठी सत्यजितनीसुद्धा खूप चांगली मदत केली आहे. अगदी खरं तर खूप महत्त्वाच्या भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय परिषद होते आहे. जागतिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या अनेक देशांना हा एका अर्थानं गांधीवादी विचारधारेच्या दृष्टीनं पुढे जाताना आपण माणूस घडवला की देश घडायला उभा राहील आणि हळूहळू जे देश प्रगत होत जाईल तर जग आपोआप प्रगत होईल. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा विचार एका अर्थानं आपल्या सर्वांसमोर आदरणीय डॉक्टर सुधीर तांबे यांनी ठेवला आहे. जगात आज अंधारलेलं साम्राज्य आहे. एका अर्थानं उजवी विचारधारा घेऊन जगभरामध्ये सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होतो आहे. युद्धांची परिभाषा सुरू झाली आहे आणि ह्या युद्धाच्या परिभाषेमध्ये जगाला एकच उत्तर दिसतं आहे, ते म्हणजे गांधीजींची शांतता. ओबामांसारख्या माणसालासुद्धा गांधीजी तत्त्वज्ञानामध्ये जागतिक शांततेचा मंत्र दिसला. मला वाटतं की हा एक नवा उपाय घेऊन आपण जग शांत दिशेने घेऊन जाण्यासाठी ही परिषद निश्चित कामी येईल. डॉक्टर साहेब, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे सीनूच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.